सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती तर हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती। राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून राज्यपालांच्या नियुक्त्या। विधान परिषदेच्या 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी। उपसभापती नीलम गोऱ्हे देणार शपथ। विधान भवनामध्ये शपथविधी ग्रहण कार्यक्रम। मनोज जरांगे ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया तर संधी होती तेव्हा मराठा समाजाला न्याय दिला नाही, शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। जरांगे हाकेंशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळे गट कशासाठी? जरांगे भुजबळ आणि हाकेंना एकत्र चर्चेला बोलवा, शरद पवारांकडून स्पष्ट। उदयनराजेंनी दिल्लीमध्ये घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। भेटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा। आरक्षणाच्या मुद्द्यांवरून केवळ राजकारण नको, भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले। शिंदेंकडून 113 विधानसभा मतदारसंघासाठी 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती। लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध नाही। अर्थसंकल्पामध्ये 35,000 कोटींची तरतूद, त्यामुळे योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही, अजित पवारांकडून स्पष्ट। यवतमाळच्या उमरी कापेश्वरमध्ये पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या मालकाला बैलांनी वाचवलं। बैलगाडी मालकासह पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना बैलांनी बैलगाडी नाल्याच्या काठावर आणली। राधानगरी धरणातून 4000 क्युसेकनं विसर्ग सुरू। पंचगंगा नदीचं पाणी कोल्हापूर शहरामध्ये शिरण्यास सुरुवात। कोल्हापुरातील कुरुंदवाड शहराला पंचगंगा नदीचा वेढा। काही घरं पाण्याखाली तर काही घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट 6 इंच। नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पहिल्या T20मध्ये भारताचा श्रीलंकेवर 43 धावांनी विजय। 214 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 170 धावांवर ऑल आऊट। महिला आशिया चषकाचा आज अंतिम सामना। गतविजेत्या भारताचा श्रीलंकेसमोर आव्हान। श्रीलंकेमधील डम्मुला क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3 वाजता सामना रंगणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर 3-2 अशा फरकानं विजय। तर दुसरीकडे आज महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्तूल शूटिंगचं फायनल। मनू भाकरकडून भारताला सुवर्ण कामगिरीची आशा।